नमस्कार. आपण पाहिले दशरथ राजांना अपत्य नाही आहे अजून, त्यासाठी ते प्रयत्न करतायत आणि त्या संदर्भात सुमंत्र त्यांना पूर्वी सनत कुमारांनी त्यांना जी कथा सांगितली ते सांगतायत. तर त्याप्रमाणे त्यांनी जी युक्ती केली ऋष्यशृंगाला आणायसाठी, त्याप्रमाणे वारांगना आत्ता आश्रमापाशी त्यांच्या आलेल्या आहेत. काल त्या त्यांना भेटल्या. आता पुढे आपण जाऊया. ऋष्यशृंग त्यांना म्हणतात, इहाश्रम पदोस्माकं समीपे शुभदर्शनाः करिष्ये वोत्र पूजां वै सर्वेषां विधिपूर्वकम. आता इथे पुन्हा अस्माकं म्हणतात ते. खरं तो आश्रमपद म्हणजे आमच्या आश्रमाची जागा. ही आमच्या आश्रमाची जागा इथे जवळच आहे असं ते सांगतायत. शुभदर्शनाः हे इथे संबोधन आहे की हे सुंदर स्त्रियांनो. आता इथे आपण पाहिलं तर ह्याच्यात नाम वापरलेलं नाही आहे, फक्त शुभम दर्शनम यस्याः सा आणि त्याचं बहुवचन शुभदर्शनाः. म्हणजे अगं सुंदरींनो, आज करायचं झालं तर अगं सुंदरींनो असं करायला लागेल, म्हणजे सुंदर स्त्रियांनो. आता एक तर माझा आश्रम असं म्हणायचं असलं तर त्यांनी मम आश्रम हा म्हणायला पाहिजे होतं. आम्ही ते दोघंच राहत होते. विभांडक आणि ऋष्यशृंग, म्हणजे अवयव तरी म्हणायला हवं होतं, पण ते अस्माकम म्हणतात. आपण सुद्धा खूप वेळा आमचं घर, आपलं घर असंही म्हणतो. आता संस्कृतमध्ये मात्र आमचं आणि आपलं ह्याच्यात फरक होत नाही. अस्माकमचे दोन्हीही अर्थ होऊ शकतात. त्यामुळे काही वेळेला काही लोकांना असं म्हणायची, ते आमचं घर आहे असं म्हणत नाही, ते इथेच आपलं घर इथेच आहे तसं ते म्हणू शकतील असेही शक्यता आहे त्यावेळेच्या लोकचारित्र्याप्रमाणे. ते इथेच आहे आपलं घर, इथे आश्रम जवळ, सुंदरींनो चला तुम्ही तिथे, असं त्यांना ते बोलावतायत जणू काही. आणि मग ते काय म्हणतात, करिष्ये वहा अत्र पूजां वै. तिथे मी, म्हणजे इथे आश्रमात मी तुमची पूजा करीन, मी तुमचा सत्कार करीन. करिष्ये पुन्हा क्रूचं भविष्य काळवाचक तृतीय पुरुषी एकवचन आहे. आणि तुमच्या सगळ्यांची करीन. आणि रामायण आहे त्यामुळे कशी पूजा करीन, विधीपूर्वक व्यवस्थित विधीप्रमाणे मी तुमची पूजा करीन. ऋषीपुत्र वच श्रुत्वा सर्वासां मतिरासवै तदाश्रमपदं द्रष्टुं जग्मुः सर्वाश्च तेनः. ऋषीपुत्र वचः श्रुत्वा म्हणजे ऐकून. त्या ऋषीपुत्राचं, विभांडकाच्या मुलाचं, ऋष्यशृंगाचं बोलणं ऐकून सर्वासाम हे लक्षात घ्या. हे आहे सर्वनाम आणि स्त्रीलिंगासाठी आलेले आहे. त्यावरच्या ज्या शुभसुंदरी आहेत, शुभदर्शना आहेत त्यांच्यासाठी आलेले. त्यामुळे सर्वासाम हे सर्व या सर्वनामाचं स्त्रीलिंगी बहुवचन आहे, षष्ठीचं. त्यांच्यात एकमत झालं. सर्वासाम मतीही आस, एकमत झालं, सगळ्यांचा मिळून विचार झाला. आणि मग काय केलं त्यांनी, तदाश्रम पदम द्रष्टुम. आता तद आश्रम पदम असंही होईल की ते त्या आश्रमाची जागा बघण्यासाठी, किंवा तद हे सर्वनाम घेऊन त्यांचा आश्रम बघण्यासाठी असंही आपण करू शकतो. किंवा तदा आश्रम पदम असाही आपल्याला तिथे संधी सोडवता येईल. आणि त्यांचा विचार झाला आणि मग त्यावेळी तो आश्रम बघायला किंवा त्या ऋषींचा आश्रम बघायला जगमुह हे गमपासनं आहे, परोक्ष भूतकाळाचं तृतीय पुरुषी बहुवचन. त्या सगळ्या जणी तेन इथे तृतीय आहे, त्याच्या बरोबर या अर्थाने, म्हणजे ऋष्यशृंगाच्या बरोबर त्या सगळ्या जणी तो आश्रम बघण्यासाठी गेल्या. गतानांतु ततः पूजां ऋषिपुत्रश्चकारः इदमर्घ्यम इदं पाद्यम इदं मूलम फलम चनहा. त्या तिथे आता खरं गतानाम हे पुन्हा स्त्रीलिंगी षष्ठीचं बहुवचन आहे. गतानाम हे इथे सप्तमी या अर्थाने आलेले, सती सप्तमी. खरं गतासू असं जास्त बरोबर झालं असतं की त्या तिथे गेल्यावर. पण आपण ह्याच्यात पाहिलं रामायणात
बऱ्याच वेळा सतषष्टीच्या ऐवजी सतीसप्तमी येते, सतीसप्तमीच्या ऐवजी सतषष्टी येते. तर त्याप्रमाणे तिकडे त्या आश्रमाच्या काय म्हणायचं त्याला, आवारात गेल्यावर असं म्हणूया, आत गेल्या असतील की नाही माहित नाही, आश्रम पद म्हटलेले. त्यामुळे त्या आश्रमात किंवा त्या आश्रमाच्या आवारात गेल्यावर ऋषीपुत्र म्हणजे विभांडक ऋषींचा मुलगा ऋष्यशृंग त्यांनी काय केलं, पूजाम चकारह, त्यांची व्यवस्थित पूजा केली, त्यांचा आदर सत्कार केला. कसं केलं, आता कुठलीही गोष्ट तुम्ही कर्म म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण धार्मिक कृत्य करताना आपण त्याचा उच्चार करतो आधी आणि मग कृती करतो. म्हणजे काय, कुंकुमम समर्पयामी आणि मग कुंकू वाहतो. तसं तो त्यांना म्हणत होता, इदम अर्घ्यम, हे मी तुम्हाला पिण्यासाठी पाणी देतो, इदम पाद्यम, हे मी तुम्हाला पाय धुवायसाठी पाणी देतो, इदम मूलम, ही आमच्याकडची जी मुळं आहेत खाण्यायोग्य जी आम्ही नेहमी खातो ही तुम्हाला मुळम देतो, फलम चनहा, ही आमच्याकडची फळं आहेत, म्हणजे पूजा म्हणून मी हे तुम्हाला सगळं देतो आणि तुम्ही त्याचा स्वीकार करावा. प्रतिगृह्यतु ताम पूजाम सर्वा एव समुत्सुकाः ऋषेर भीताश्च शीघ्रम ता गमनाय मतिम दधू. अजूनही त्यांचा हेतू वेगळा आहे ना, त्यांना त्या ऋष्यशृंगाला आश्रमातनं बाहेर काढायचंय, नगरीत न्यायचंय. त्यामुळे त्यांना सारखी ऋषींची भीती वाटते की आपण पकडल्या गेलो तर काय. पण एकीकडे उत्सुकता तर आहे. त्यामुळे त्या सगळ्या जणी अतिशय उत्सुकतेने ताम पूजाम प्रतिगृह्य, त्यांनी ती सगळ्या पूजेचा त्या सत्काराचा स्वीकार केला. पण ऋषेर भीताश्च, पण त्याच वेळी त्यांना ऋषींची भयंकर भीती वाटत होती की ते आले तर काय घ्या. त्यामुळे शीघ्रम गमनाय मतिम दधू, त्यामुळे त्या सगळ्यांनी ठरवलं की मतिम दधू म्हणजे पुन्हा विचार केला. मगाशी मतिरास होतं, आता त्यांनी विचार केला आपापसात बघून की आपण पटकन निघून जाऊया आता इथनं. त्याप्रमाणे जाणार, पण त्याच्या आधी त्यांनी एक गोष्ट केली. काय केलं, अस्माकमपि मुख्यानि फलानीमानि वैद्विज गृहाण प्रतिभद्रन्ते भक्षयस्वच माचिरम. हे द्विजा, हे ब्राह्मणा, तर तू आमचा सत्कार केलास, आता अस्माकमपि मुख्यानि फलानी इमानी, ही जी आहेत ना, ही आमची सुद्धा मुख्य अशी फळच आहेत. त्या थोडीशी त्याची गंमत करतायत बरं का, पुढे लक्षात येईल तुमच्या. गृहाण म्हणजे आज्ञार्थ द्वितीय पुरुषाचं एक वचन, ती तू घे, ती तुम्ही घ्या. आता भद्रंते हे आपण रामायणात पाहिलं की अनेको वेळा अनेक अर्थांनी येतं. आता इथे मात्र प्रतिभद्रमते म्हणजे ते प्रतिभद्रम असं पहिल्यांदा आलेलं दिसते. म्हणजे तुमच्या प्रत कल्याण असो, तुझ्या प्रत कल्याण असो, हे तू घे आणि भक्षयस्व, ही आमची फळं तू खा. मा चिरम, अजिबात वेळ लावू नकोस, कारण त्यांना सारखी भीती आहे, ऋषी आले तर काय करायचं. ततस्तास्तम समालिंग्य सर्वा हर्ष समन्वितः मोदकान प्रददुस्तस्मै भक्ष्यांश्च विविधान शुभान. मग त्यांनी काय केलं, तम समालिंग्य, त्यांना तो खूप आवडला होता, इतका निरागस मुलगा होता तो. त्यांनी सगळ्यांनी त्याला मिठी मारली, जवळ घेतलं, आलिंगन दिलं आणि सगळ्या हर्ष समन्विता, सगळ्यांना अतिशय आनंद झाला होता त्याला भेटून. आणि मग त्यांनी काय केलं, तस्मै मोदकान प्रददुः, त्यांनी त्याला मोदक दिले. आता मोदक ह्याचा शब्दशः अर्थ आहे जे काही तुम्हाला आनंदित करतं ते मोदक. आपल्या डोळ्यासमोर आता एक विशिष्ट आकाराचा असतो, पूर्वी मोदक लाडवालाही मोदक म्हणायचे. कुठलीही आनंद देणारी गोड गोष्ट ते मोदक. आणि ते कसे होते, ते मोदक दिले आणि विविधान शुभान भक्ष्यांश्च प्रददुः, आणखीन अनेक खायच्या गोष्टी दिल्या, भक्ष्य आणि शुभान. आता शुभ हे आपण पाहिलं की अगदी खरा अर्थ पुण्य, ज्यांनी पुण्य मिळेल, जे पवित्र आहे असं. पण शुभ म्हणजे सुंदर सुंदर. आता इथे हे खाद्याच्या संदर्भात आले, त्यामुळे चविष्ट, रुचिकर असा या शुभचा अर्थ करायला पाहिजे.
त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची रुचिकर वस्तू दिल्यात, खायच्या वस्तू दिल्या, खाद्यवस्तू दिल्या त्याला. तानीच्या आस्वाद्य तेजस्वी फलानी इति स्म मन्यते अनास्वादित पूर्वाणी वने नित्य निवासिना. आता याच्यात करता आलेला नाहीये, संदर्भाने तो ऋषी हे आपल्याला घ्यायला लागतं. क्रियापद आहे मन्यते स्म. तर अशी त्यांनी फळं दिल्यावर, मोदक दिल्यावर, ही आमची फळं आहेत असं सांगून तानीच्या आस्वाद्य, त्या ऋषींनी त्यांचा आस्वाद घेतला, आनंदाने ती खाल्ली. आणि तो कसा आहे ऋषी? तेजस्वी आहे. आणि त्याला वाटलं, त्यांनी सांगितलं ही आमची फळं आहेत, फलानी इति स्म मन्यते. त्याला वाटलं की अरे ही फळंच आहे त्यांची, आपल्या आश्रमातली, आपल्या वनातली वेगळी, यांच्या वनातली वेगळी. कारण काय आहे? अनास्वादित पूर्वाणी, अनआस्वादित, ज्याचा कधीही आस्वाद घेतलेलाच नव्हता, आणि पूर्वाणी, पूर्वी कधी ज्याचा आस्वाद घेतलेला नव्हता, असे ते मोदक होते. त्यामुळे त्याला असं वाटलं की आपण कधी पूर्वी खाल्लीच नसतील, पण त्यांची ही फळं आहेत. आणि असं का झालं? वने नित्य निवासिना, तो सतत त्या वनातच राहत होता, दुसऱ्या कुठल्याच गोष्टींशी त्याचा कधीच संपर्क आलेला नव्हता. त्यामुळे त्याला वाटलं की ही फळच आहेत, आणि त्यांनी आवडीने ती खाल्ली. आपृच्छ तदा विप्रम व्रतचर्याम निवेद्य गच्छन्ति स्म अपदेशात्ता भीतास्तस्य पितुस्त्रियः. हे सगळं चाललंय, त्यांना त्याच्यात आनंद वाटतोय, पण तरी सुद्धा मनात ती भीती आहेच की कुठल्याही क्षणी ऋषी येतील आणि आपली पंचायत होईल. त्यामुळे आपृच्छ, आपृच्छ हा आ प्लस आ अधिक प्रच्छ असा धातू आहे, म्हणजे विचारून. विचारून ह्याचा अर्थ आम्ही आता निघू का, असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे आपृच्छ म्हणजे निरोप घेऊन. मग त्यावेळी विप्रम, त्या ब्राह्मणाचा निरोप घेऊन, आणि काय कारण सांगितलं त्यांनी? व्रतचर्याम निवेद्यच, आम्ही का निघतोय, आम्हाला का आता परवानगी दे, आमचं व्रत आहे, आम्ही एक व्रत घेतलंय आणि त्याच्यासाठी आम्हाला निघायला हवं. आता नि अधिक विद या धातूचा अर्थ निवेद, आपण जो म्हणतो नैवेद्य, तो सुद्धा अर्पण करणंच असतं. इथे त्याचा मूळ अर्थ आहे सांगणे. त्यामुळे आमचं एक व्रत आहे, आम्ही व्रत करतो आहोत असं सांगून अपदेशात, त्या मिशाने, म्हणजे अशी सबब सांगून त्या सगळ्या तिथनं निघून गेल्या. का? तस्य पितु भीता, त्या सगळ्या स्त्रियांना त्याच्या वडिलांची भयंकर भीती वाटत होती, आणि त्यामुळे काहीतरी कारण सांगून अरे आमचं व्रत आहे त्यामुळे जायलाच हवं असं सांगून त्या तिथून निघून गेल्या. गतासु तासु सर्वासु काश्यपस्य आत्मजो द्विजः अस्वस्थ हृदयश्चासीत दुःखम स्म परिवर्तते. अनेक दिवसांनी कोणीतरी त्याला भेटलं होतं. एरवी एकटाच असायचा, वेळ छान गेला होता, वेगळं काहीतरी खायला मिळालं होतं, गप्पा मारायला मिळाल्या होत्या. त्यामुळे तासु सर्वासु गतासु ही आता सतीसप्तमी आहे. जेव्हा त्या सगळ्या गेल्या त्यावेळी काय झालं? काश्यपाचा तो मुलगा, कश्यपाचा मुलगा काश्यप, आणि काश्यपाचा तो मुलगा तो ब्राह्मण म्हणजे ऋष्यशृंग, तो कसा झाला? अस्वस्थ हृदयाच्या आसीत, त्याला काही सुचेना, त्याचं अस्वस्थ झालं हृदय, शांतीच मिळेना. पूर्वी कसा फक्त तपस्वाध्यायाने तो रत असायचा, पण हे आता एक नवीनच व्यवधान आलं. त्यामुळे त्याच्या चित्ताची स्वस्थता गेली आणि दुःखम स्म परिवर्तते, अतिशय असा विषादाने, दुःखाने, अरे बाबा त्या कुठे गेल्या अशा विचारांनी परिवर्तते, म्हणजे तो तिथे वनात इकडे तिकडे हिंडायला लागला. ततो अपरेद्युस्तम देशम आजगामस वीर्यवान मनोज्ञा यत्रता दृष्टा वारमुख्याः स्वलंकृताः. मग अपरेद्यु म्हणजे दुसऱ्या दिवशी तो परत त्याच देशाला, म्हणजे त्याच जागी आला. तम देशम आजगाम, अधिक गमचं परोक्ष भूतकाळ तृतीय पुरुषी एकवचन. आणि वीर्यवान, अतिशय सामर्थ्यवान होता तो. कुठे आला? तम देशम म्हणजे जिथं त्यांनी पूर्वी त्या गणिकांना पाहिलं होतं, सुंदर सुंदर स्वलंकृता,
उत्तम अलंकार घालून आलेल्या त्या आणि मनोज्ञ, शिवाय दिसायला सुंदर मनोहर रूपाच्या अशा त्या स्त्रियांना, त्या वारांगणांना, त्या गणिकांना त्यांनी जिथे पाहिलं होतं त्या ठिकाणी तो दुसऱ्या दिवशी परत आला. दृष्ट्वैवच तदा विप्रम आयांतम हृष्टमानसाः उपसृत्य ततः सर्वाः तम ऊचुः इदं वचः. आता गणिका पण वाट बघत होत्याच. आपण आश्रमात जायचं तर त्याचे वडील पाहतील याची भीती, त्यामुळे त्या जणू वाटच बघत होत्या त्याची. त्यामुळे त्यांनी त्याला विप्रम आयांतम दृष्ट्वा एव, त्यांनी त्या ब्राह्मणाला येताना पाहिलं आणि त्या सगळ्या हृष्टमानसाः, त्यांना अतिशय आनंद झाला, त्यांचं मन आनंदून गेलं. आणि मग काय केलं त्यांनी, ततः सर्वाः ताः तम उपसृत्य, मग त्या सगळ्या त्याच्या जवळ जाऊन त्याला असं म्हणाल्या, इदं वचः तम ऊचुः, त्या त्याला म्हणाल्या, एहि आश्रमपदम सौम्य सौम्य हि अस्माकम इति चाब्रुवन् तत्राप्येष विधिः श्रीमान् विशेषेण भविष्यति. ये ये एहि, ई या धातूचं आज्ञार्थाचं द्वितीय पुरुषाचं एकवचन. आमच्या आमच्या आश्रमाजवळ ये. सौम्य, अतिशय तू काय म्हणायचं त्याला, अतिशय मराठीत आपण सौम्य म्हणजे तसाच, अतिशय मवाळ मुलगा आहेस तू, ये तू आमच्या आश्रमात ये, असं त्या त्याला म्हणाल्या उत्सुकतेने. आणि मग पुढे काय म्हणाल्या, तत्रापि एष विधी श्रीमान, तिथे आमच्या या आश्रमात एक उत्तम विधी, विशेषेण श्रीमान, एक अगदी विशेषत्वाने उत्तम असलेला असा विधी होणार आहे. भविष्यती भूधातूचं भविष्यकाळाचं तृतीय पुरुषाचं एक वचन. श्रुत्वा तु वचनम तासाम सर्वासाम हृदयंगमम गमनाय मतिंचक्रे तमच निन्युस तदा स्त्रियाः. आता त्यांनी त्यांचं बोलणं ऐकलं, तो सुद्धा उत्सुकच होता, त्याला करमत नव्हतं. त्या सगळ्यांचं ते अतिशय मनोहर लगेच भिडणारं बोलणं त्यांनी ऐकलं आणि गमनाय मतिम चक्रे, आपण जाऊया असा त्यांनी विचार केला. गमनासाठी त्यांनी निश्चय केला. मतिम चक्रे तमच निन्युस तदा स्त्रियाः, त्यांनाही उत्सुकता होती, त्यांनीही आनंदाने तम निन्युः, नी धातूचं परोक्ष भूतकाळाचं तृतीय पुरुषी बहुवचन, त्या स्त्रियांनी त्याला आपल्या आश्रमपदात नेलं, आपल्या आश्रमापाशी नेलं. तत्रच आनीयमाने तु विप्रे तस्मिन् महात्मनि ववर्ष सहसा देवो जगत प्रल्हादयंस्तदा. इथे तुमच्या लक्षात येईल की कसं युक्ती केली, त्या गणिकांची नेमणूक केली आणि त्याच्या योगे सगळा राजाचा हेतू कसा साध्य झाला. तत्रच विप्रे तस्मिन् महात्मनी विप्रे आनीयमाने, ही सगळी सती सप्तमी आहे. त्यावेळी आता तत्र याचे दोन्ही अर्थ करता येतील, तत्र आनीयमाने आणि त्यावेळी असं, म्हणजे स्थलवाचक सुद्धा आणि कालवाचक सुद्धा. मग त्यावेळी त्या ब्राह्मणाला, तो ब्राह्मण साधा सुद्धा नाही, इतका महान असलेला तो ब्राह्मण, त्याला त्या आश्रमात आणल्याबरोबर काय झालं, देवहा ववर्ष, अचानक देव, देव म्हणजे इथे पर्जन्य देव, त्यांनी बरसायला सुरुवात केली, पाऊस पडायला सुरुवात झाली. वृष म्हणजे वृष्टी करणे आणि ववर्ष हे परोक्ष भूतकाळाचं तृतीय पुरुषाचं एक वचन. आणि कसं त्या पावसाने जगत प्रल्हादयंस्तदा, ती कशी होती वृष्टी, सगळ्या जगाला आनंदित करून सोडणारी. बरेच दिवस अनावृष्टी होती, अकाल होता, त्यामुळे पाऊस आल्याबरोबर सगळं जग आनंदित झालं. वर्षेण इव आगतम विप्रम विषयम स्वम नराधिपः प्रत्युद्गम्य मुनिम प्रव्हा शिरसाच महिम गतः. आता गणिका त्याला राज्यात घेऊन आला, आपल्या आश्रमापासून राज्यात घेऊन आले. त्यामुळे नराधिपः वर्षेण इव आगतम विप्रम,
त्या नराधिपानी काय केलं? नराधिप म्हणजे राजा. राजांनी पाहिलं की पाऊस जसा आलाय तसाच पावसाबरोबर हा विप्र, हा ब्राह्मण सुद्धा स्वम विषयम, इथे विषय म्हणजे आपला प्रदेश, आपलं राज्य, तोही आपल्या राज्यात आलेला आहे असं पाहून त्या राजाला अतिशय आनंद तर झालाच, पण त्यांनी काय केलं? प्रत्युद्गम्य, तो उभा राहिला आणि त्याच्या स्वागतासाठी पुढे गेला आणि प्रवाह, प्रवाह म्हणजे खाली वाकून, शिरसाच्या महिम गतः, त्याला इतका आनंद झाला होता दुष्काळाचं संकट टळलं म्हणून, आणि या मुनीमुळे ते टळलं म्हणून त्यांनी चक्क त्याला साष्टांग नमस्कार घातला. शिरसाच्या महिमगतः म्हणजे डोकं खाली टेकवून तो चक्क जमिनीवर आडवा झाला, इतका त्याला त्याच्याबद्दल आदर वाटला. अर्घ्यम च प्रददौ तस्मै न्यायतः सुसमाहितः वव्रे प्रसादम विप्रेंद्रात मा विप्रम मन्युराविषेत. त्यांनी काय केलं? मग त्याला अर्घ्य दिलं. अर्घ्यमच प्रददौ, न्यायतः, रामायण आहे त्यामुळे न्यायतः, जी काय पद्धत आहे त्या व्यवस्थित पद्धतीने. आपण मागे पाहिलं होतं की अवज्ञया न दातव्यम न तू लीलया, असं कॅज्युअली दिलंय असं नाही चालणार, सगळं व्यवस्थित त्याला तू बस इथे आसनावर बस असं म्हणून त्याचा सत्कार करून मग त्याला अर्घ्य दिलं. आणि सुसमाहितः, इकडे तिकडे काहीतरी चाललंय आणि एकीकडे हे चाललंय असंही नाही, सुसमाहितः, सर्व काया वाचा मने एकाग्र होऊन त्या गोष्टीकडे लक्ष देऊन त्यांनी त्याला अर्घ्य दिलं. आणि मग विप्रेंद्रात प्रसादम वव्रे, वव्रे हे वृ धातूचं रूप आहे, प्रोक्ष भूतकाळाचं तृतीय पुरुषाचं एक वचन. त्याने वव्रे म्हणजे खरं वरण केलं त्याचं, म्हणजे मिळवला. विप्रेंद्रा, त्या श्रेष्ठ ब्राह्मणाकडनं, तो ऋष्यशृंग, त्याचं तपस्वाध्याय फार महत्वाचं होतं, त्या श्रेष्ठ ब्राह्मणाकडनं त्यांनी त्याला प्रसन्न करून घेतलं. आपण प्रसाद मिळवला म्हणजे मराठीत त्याला प्रसन्न करून घेतलं असं म्हणतो. मा विप्रम मन्युराविषेत, एवढी का सगळी धडपड होती? तर मन्यू, मन्यू म्हणजे साधा राग नाही, ज्याला आपण क्रोध म्हणजे ज्याने अंगार बरसतील असा क्रोध म्हणतो, असा कुठलाही राग त्या ब्राह्मणात शिरू नये म्हणून, म्हणजे कुठल्याही गोष्टीमुळे ब्राह्मणाला कोप येऊ नये, क्रोध होऊ नये, त्याचा राग येऊ नये, या भीतीने त्यांनी त्या ब्राह्मणाला प्रसन्न करून घेतलं. इथे आपल्याला दरवेळी क्षत्रिय आणि ब्राह्मण यांच्यातली स्पर्धा आणि कोण महान कोण हे सतत तुम्हाला खालीवर चाललेलं दिसतं. हा तर राजा आहे पण तरी सुद्धा तो ब्राह्मणाचा सत्कार करतोय, तसंच ब्राह्मण सुद्धा राजा सत्कार करत असला तरी ब्राह्मणही राजाचा आदर करतो. अंतःपुरम प्रविश्यास्मै कन्याम दत्वा यथाविधी शांताम शांतेन मनसा राजा हर्षम अवापसः. मग त्यांनी अंतःपुरात प्रवेश केला आणि आपली कन्या, तिचं नाव होतं शांता, ती विधीपूर्वक यथाविधी त्याला दान केली. आणि कशी दिली? दत्वा, कसं दान केलं कन्येचं? शांतेन मनसा, अतिशय शांत मनाने तिचं दान केलं. आणि मग राजा हर्षम अवाप, मग त्या राजाला अतिशय आनंद झाला की आपल्याला जे करायचं होतं, जे आवश्यक होतं ते सगळं आपण आता केलंय. एवं स न्यवसत् तत्र सर्व कामै सुपूजितः ऋष्यशृंगो महातेजाः शांतया सह भार्यया. अशा प्रकारे तिथे अतिशय सर्व कामैही सुपूजितः म्हणजे सर्व त्याच्या इच्छा पुऱ्या करून त्याची उत्तम प्रकारे पूजा केली आहे, म्हणजे सत्कार केलेला आहे. अशा प्रकारे तो ऋष्यशृंग त्यावेळी तिथे राहायला लागला. आणि ऋष्यशृंग कसा होता? महान तेजस्वी होता, त्याच्या तपश्चर्येचं, त्याच्या अध्ययनाचं तेज होतं. आणि तो कोणाबरोबर? शांतया सह भार्यया, आपली पत्नी, आपली भार्या शांता, जी रोमपाद राजाची मुलगी आहे, तिच्याबरोबर तो तिथे आनंदाने राहायला लागला. इथे आपला 9वा सर्ग संपला.
पुढे 10व्या सर्गाला जाऊ. भूय एवच राजेंद्र शृणु मे वचनम हितम यथास देव प्रवरः कथायाम एवम अब्रवीत. आता ही कशी आहे? कथेतली कथा आहे, आपल्याला माहितीये. सुमंत्र दशरथाला मागे काय झालं ते सांगतायत. त्यामुळे ही रोमपादाची गोष्ट सांगून झाल्यावर आता सुमंत्र परत दशरथाला म्हणतायत, बरं का राजेंद्रा, आता पुढचं माझं बोलणं ऐक. मे वचनम, आणि कसं आहे, माझं हितकर वचन ते आता तू ऐक. आणि काय सांगणार आहे मी आता? यथास देव प्रवरः कथायाम एवम अब्रवीत. जे पूर्वी देवप्रवरः, कोण गोष्ट सांगते सगळी सुमंत्रांना? सनत कुमार, ते देवांच्याच तोडीचे आहेत. त्या श्रेष्ठ देवानी मला गोष्ट सांगताना, कथायाम, गोष्ट सांगायच्या ओघात मला जे जे सांगितलं ना, यथा अब्रवीत, ते मी तुला सांगतो. हे राजेंद्र, हे श्रेष्ठ राजा, तू ते आता ऐक. इक्ष्वाकुणाम कुले जातो भविष्यति सुधार्मिकः राजा दशरथो नामना श्रीमान सत्यप्रतिश्रवः. सनत कुमार सुमंत्रांना सांगत होते, पुढे काय होईल भविष्यात? इक्ष्वाकुणाम कुले, इक्ष्वाकूंचं जे हे कुळ आहे त्याच्यात काय होणार आहे? सुधार्मिकः नामना दशरथः राजा, ज्याचं नाव दशरथ असं असेल, असा एक अत्यंत धार्मिक, सुधार्मिक म्हणजे अत्यंत धार्मिक असा राजा होणार आहे. आणि तो कसा आहे? श्रीमान, अतिशय वैभवशाली, आणि आणखीन महत्वाचं म्हणजे सत्य प्रतिश्रवा. एकदा त्यांनी जर कोणाला, प्रतिश्रवा म्हणजे वचन, कोणाला वचन दिलं तर तो अगदी कटाक्षाने पाळणारा राजा आहे. असा राजा होणार आहे इक्ष्वाकूंच्या वंशात. अंगराजेन सख्यंच तस्य राज्ञो भविष्यति कन्या चास्य महाभागा शांता नाम भविष्यति. मग तस्य राज्ञा म्हणजे त्या राजाचं, म्हणजे त्या दशरथ राजाचं अंगराजेन सख्यम भविष्यति. सखा किंवा सखीन म्हणजे आपल्याला माहितीये मित्र. सखे हे सख्या भावा किंवा सखे हे भावा, सखिना भावा सख्यम म्हणजे मैत्री. मग त्या राजाची अंगराजाशी मैत्री होणार आहे. आणि मग त्याची मुलगी, ती सुद्धा महाभागा, अतिशय दैववान अशी त्याची मुलगी त्याला होणार आहे. आणि तिचं नाव काय असेल? शांता अशी त्याला मुलगी होणार आहे. पुत्रस्त्वंगस्य राज्ञस्तु रोमपाद इति श्रुतः तं स राजा दशरथो गमिष्यति महायशाः. त्याच वेळी अंग देशाच्या राजाला रोमपाद नावाचा मुलगा झालेला असेल, इति श्रुतः. आणि त्या मुलाकडे तो राजा, तो महान पराक्रमी, पराक्रमीने म्हणता येणार, यशस्वी म्हणजे यशस्वी किंवा कीर्तिमान असा दशरथ, रामायणात आपण पाहिलं यशाचे दोन्ही अर्थ होतात. प्रसिद्धी असंही होतं आणि कीर्ती असंही होतं आणि यश असाही होतं. तो यशस्वी दशरथ राजा तो त्याच्याकडे जाईल. अनपत्योस्मी धर्मात्मन शांता भरता मम क्रतुम आहरेत त्वया ज्ञप्तः संतानार्थम कुलस्य च. मग तो तिथे जाऊन काय म्हणेल त्याला? हे धर्मात्मन, रोमपादाला म्हणतोय तो, अनपत्याः अस्मी, मला मुलबाळ नाहीये रे, अनपत्य आहे मी. त्यामुळे काय करायला हवंय? शांता भरता मम क्रतुम आहरेत. शांतेचा पती जो आहे म्हणजे ऋष्यशृंग, त्यांनी माझ्यासाठी, मम म्हणजे माझ्यासाठी, क्रतुम आहरेत, एक यज्ञ करावा, एका यज्ञाची तयारी करावी. पण कशी? त्वया ज्ञप्तः, तुझी आज्ञा घेऊन. हे तुझी जर परवानगी असेल तर माझी इच्छा आहे की शांतेचे जे पती आहेत ऋष्यशृंग, त्यांनी माझ्यासाठी यज्ञ करावा. आणि कशासाठी? संतानार्थम कुलस्य च. आता संतानार्थम आहे, म्हणजे आपल्याला माहितीये की संतान म्हणजे मूल. म्हणजे एक हेतू काय आहे? संतानार्थम म्हणजे मला पुत्रप्राप्ती व्हावी,
मला अपत्य प्राप्ती व्हावी, कारण मी अनपत्य आहे तो सांगतोय, त्यासाठी त्यांनी यज्ञ करावा. पण कुलस्य च आहे, म्हणजे नुसतं संतान तर हवंच आहे, पण कुलस्य संतानार्थम च, म्हणजे मला अपत्य प्राप्ती व्हावी आणि माझ्या कुळाचं सातत्य टिकून राहावं, इक्ष्वाकू कुळाची वाढ चालू राहावी, यासाठी मला त्यांनी यज्ञ करावा असं वाटतंय. श्रुत्वा राज्ञोथ तद्वाक्यम मनसा स विचिन्त्य च प्रदास्यते पुत्रवंतम शांता भर्तारम आत्मवान. आता माहिती आहे, अजूनही भविष्य काळातलंच चालू आहे. सुमंत्र सांगतायत दशरथाला. मग त्यावेळी काय होईल? राज्ञः अथ तद्वाक्यम श्रुत्वा, त्यावेळी रोमपाद राजा दशरथ राजाचं ते वाक्य ऐकून, ते बोलणं ऐकून, आणि मनसास विचिन्त्यच, नुसतं ऐकून नाही, मग त्याच्यावर मनात विचार करून की काय केलं तर योग्य होईल, काय आवश्यक आहे करायला, असा सगळा साधक बाधक विचार करून मग तो काय करील? पुत्रवंतम शांता भर्तारम प्रदास्यते. आत्मवान, आता हे आत्मवान हे राजाचं विशेषण आहे. आत्मवान म्हणजे सगळा विचार करून झाल्यावर, त्यांनी त्याचा निश्चय झाल्यावर, मग अशा अर्थाने इथे आत्मवान आलेलं आहे. स्वतःवर परत ताबा मिळवल्यावर त्यांनी शांता भर्तारम प्रदास्यते, शांतेच्या नवऱ्याला तो देईल. प्रदास्यते म्हणजे तो देईल, प्रधिक दा, त्याचं भविष्यकालवाचक तृतीय पुरुषाचं एकवचन आहे. आणि तो कसा आहे शांता भरता? पुत्रवंतम. आता इथे काय आहे बघा, म्हणजे पुत्रवंतम याचा अर्थ खरा काय होतो की ज्याला स्वतःला मुलं आहेत असा. पण इथे ह्या पुत्रवंतमला मात्र वेगळा अर्थ आहे, जो दशरथ राजाला पुत्रांची प्राप्ती करून देणारे, असे जे दशरथ राजासाठी पुत्र ज्याच्या जवळ आहेत. ते मागे आलो होतं ना, पुत्रान विधास्यती, तसा तो शांतेचा भरता तो त्याला देईल, राजाबरोबर त्याला पाठवेल. पुढे काय होईल मग? प्रतिगृह्यच तम विप्रम स राजा विगतज्वरः आहरिष्यति तम यज्ञम प्रहृष्टेन अंतरात्मना. मग तो राजा तो विगतज्वर होईल. आता ज्वर याचा खरा अर्थ ताप. ताप म्हणजे ज्याला आपण शरीराचं तापमान वाढणं असाही ताप, पण जो मानसिक ताप होतो त्यालाही संस्कृतमध्ये ज्वर अशी येते. राजाची खरंच विचाराने काहील चालली होती की मला मूल नाही, काय करू, माझ्या संतानाला वारस नाही, माझ्या राज्याला वारस नाही, हा सगळा त्याचा मनस्ताप हा सगळा निघून गेला. आणि तम विप्रम प्रतिगृह्य, त्या ब्राह्मणाचा स्वीकार करून तो आहतम यज्ञम आहरिष्यती, तो राजा त्या यज्ञाचं सगळी तयारी करील. आहरिष्यती अधिक रूप, म्हणजे त्याची सगळी सामग्री आणील, त्याचं भविष्यकाळाचं तृतीय पुरुषाचं एकवचन. आणि कसं? प्रहृष्टेन अंतरात्मना, विगतज्वराच्या बरोबर उलट, अतिशय आनंदी मनाने तो सगळ्या यज्ञाची तयारी करील. आपण इथे थांबूया.